श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मकर संक्रांतीला या 3 वस्तू वाण किंवा दान म्हणून चुकूनही देऊ नका. यंदा सूर्याचं मकर संक्रमण हे बालवकरणावर होत असून संक्रांतीचे वाहन वाघ तर उपवान घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून माथ्यावर केशराचा टिळा लावलेला आहे. मकर संक्रांतीला स्नान, दान, जप इत्यादी शुभ काम तसेच काही खात्रीशीर ज्योतिष उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते. 14 जानेवारीच्या सकाळी 8:54 सायंकाळी 4:54 त्या गोष्टी करता येतील. तसेच मकर संक्रांत झाल्यावर किंक्रांतीचा एक दिवस सोडून द्यायचा, कारण त्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि त्यानंतर रथसप्तमीपर्यंत देखील आपण दानधर्म करू शकतो. म्हणजे सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत वाण वसा आपल्या विवाहित महिला आपल्या सख्यांना देत असतात. पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अशा वस्तू की त्या देणं टाळायचं आहे. तर कोणत्या आहेत त्या 3 वस्तू हे आपण जाणून घेऊया. सर्व गोष्टींची माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तसेच कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय नमः. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. 20 ते 23 डिसेंबर दरम्यान दरवर्षी सूर्याचे उत्तरायण सुरू होते. यंदा ते 21 डिसेंबर 2024ला सुरू झालं. तरीही मकर संक्रांतीलाच काही भागांमध्ये उत्तरायण असं म्हटलं जातं. हे यासाठी की मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुढे जून महिन्यापर्यंत सूर्य उगवताना आपल्याला काहीसा उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि तो अगदी स्पष्टपणे दिसतो. धार्मिक मान्यतेनुसार सूर्य उत्तरायणमध्ये असणं म्हणजे साक्षात आपल्यासाठी मोक्षाचं दार उघडलेलं असणारं. म्हणूनच तर महाभारतातील पितामह भीष्म हे युद्धातील बाणांनी जखमी होऊन जेव्हा मृत्यूच्या बाणावर पडलेले होते, तरी पण ते स्वतःचा प्राण त्यागण्यासाठी उत्तरायणाची वाट पाहत होते, कारण त्यांना मोक्ष मिळावा म्हणून. तर अशा धार्मिकदृष्ट्या सर्वोच्च महत्त्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो, जेणेकरून त्याचं पुण्य फळ आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याचीच मदत होईल. पण यामध्ये काही वस्तू संपूर्णतः वर्ज्य आहेत. यातील पहिली वस्तू म्हणजे झाडू. बघा मंडळी, सणवार म्हटलं की खरेदीही आलीच. आपण वेगवेगळ्या गोष्टी सणवाराच्या निमित्ताने विकत घेत असतो. पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात घ्यायचा नाही. मान्य आहे, आपण झाडूला लक्ष्मी म्हणतो, पण तो घेण्यासाठी अश्विन अमावस्या, धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शुक्रवारचा दिवस तुम्ही निवडू शकता. पण मकर संक्रांतीला तर अजिबात नाही, कारण या दिवशी आपण झाडू घेतला तर त्या कारणाने त्याच्या विक्रेत्याला आपण झाडूची किंमत पैसे म्हणून देऊ. पण चुकीच्या दिवशी झाडू घेतला ही एक चूक आणि तिथे आपण पैसेही खर्च केले ही एक चूक. मकर संक्रांतीला तर अजिबात असं करता कामा नये, कारण या दिवशी आपण झाडू घेतला तर त्या कारणाने त्याच्या विक्रेत्याला आपण पैसे देऊन झाडू आणतो. पैसा म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मीच आहे. पण अशी ही मोठी चूक केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाय घेते आणि परिणामी दरिद्री आपल्या सर्वांच्या वाटेला येते. घरातील झाडू या दिवशी कुणाच्याच नजरेला पडू देऊ नये. यासाठी सूर्य उगवण्यापूर्वीच घरातील महिलांनी किंवा जे कोणी तुमच्या घरामध्ये झाडलोट करतं त्यांच्याकडून झाडलोट करून घ्यावी. या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे. मंदिरामध्ये झाडूचं दान करणे हे भाग्याचं लक्षण आहे, पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग किंवा तिथे असतात. मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाही, कारण संक्रांत दान असेल किंवा कुठलंही दान असेल तर तिथे आपल्याला झाडू द्यायचा नसतो. बरेच जण आजकाल आपल्या मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा सर्वच गोष्टी कन्यादान करताना द्यायला पाहतात.
पूर्वीच्या काळचे लोक काही वस्तू देणे प्रकर्षाने टाळायचे आणि आजची लोक काय सांगतात की आम्ही आमच्या मुलीला लग्नामध्ये तर झाडू सुपलीपासून सगळंच दिलं, पण अशा चुका टाळायच्या आहेत. काही गोष्टी ज्या असतात त्या मात्र आपण अजिबात देऊ नये. दुसरी वस्तू ही की बरेच जण शनीची साडेसाती जावी म्हणून तेलाचे देखील दान करतात. बरोबर आहे, शनीची साडेसाती तसेच कोणत्याही पीडा शत्रू समस्या असल्यावर शनिवारी शनी मंदिरात किंवा कोणत्या मंदिरात नाही तर मग अमावस्येला सणांना गोरगरिबांना तेलाचे दान केल्यामुळे शनीची साडेसाती दूर होऊन त्यांचा आशीर्वाद ते दान करणाऱ्याला प्राप्त होत असते. पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि या पिता पुत्राचं एकमेकांशी कधीच विशेष असं पटलं नाही. मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे, त्यामुळे तेलाचे दान या दिवशी करू नयेत. तसेच वासाचे तेल, खाण्याचे तेल, कोणतेच तेल हे दान व वाण देऊ नये. कारण तुम्ही सुद्धा घरातल्या लक्ष्मीच आहेत आणि लक्ष्मीच्या हाताने तुम्ही जर हे खाद्यतेल इतर लक्ष्मींना देण्याचा विचार करत असाल तर त्याचा परिणाम उलट होऊ शकतो. आता आपल्याला तिसरी वस्तू पाहायची आहे. तिसऱ्या वस्तूची माहिती घेऊया. ही वस्तू सुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या वाणामध्ये किंवा दानामध्ये चुकूनही द्यायची नाहीये. हळदी कुंकू म्हटलं की काही वाण वस्तू सुद्धा एकमेकींना देतात किंवा घेतात. त्यामध्ये काही संसार उपयोगी वस्तू वाण म्हणून वाटलं जातं. यामध्ये किसणी, बटाटे वगैरेची सालं काढण्यासाठीच पिलर, पिझ्झा कटर किंवा मेकअप साहित्य सुद्धा महिलांना कामात येऊ शकतं. म्हणून सेफ्टी पिना वगैरे सुद्धा महिला वाणामध्ये देतात. तर अशा टोकदार किंवा धारदार वस्तू किंवा टाचण्या पिना, पत्र्याच्या क्लिपा, चाप, चाकू म्हणजे काय, एक प्रकारचं लोखंड. या दिवशी धारदार, टोकदार तसेच लोखंडी वस्तू देणे याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतून केतू आणि शनी यांच्या ग्रहांना खराब करून घेत आहोत किंवा कमजोर करून घेत आहोत. हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणं निषिद्ध मानलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे जे काही वाण महिलांना वाटायचं असतं किंवा काही दानधर्म करायचा असतो त्यामध्ये अशा टोकदार, धारदार किंवा लोखंडी वस्तूंचा दान अजिबात करायचं नाहीये. यामुळे आपल्याला शनीच्या कोपाला सामोरे जावे लागू शकते. शनी आपल्याकडून वायपट खर्च करून घेतो. कोर्ट, कचेरी, आजारपण, कामात अडथळे इत्यादी. यातली चौथी वस्तू म्हणजे कपडे. बघा, मकर संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये किंवा त्या दिवशी शक्य झालं नाही तर किंक्रांतीचा दिवस सोडल्यानंतर साधारणतः रथसप्तमीपर्यंत सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर कपड्यांचा दानधर्म केला तर तो सर्व दानांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो. कारण मकर संक्रांत किंवा अगदी रथसप्तमी येईपर्यंत भरपूर थंडी असते आणि ही जी थंडी असते ती आपल्याला अगदी असह्य करून सोडते की कधीही थंडी जाईल आणि उन्हाळा येईल. त्यामुळे कपड्यांचे दान करताना सुद्धा आपण जर त्यामध्ये ब्लँकेट, चादर किंवा उबदार कपडे म्हणा गरजू लोकांना दिले की खरंच काही लोकांना याची मदत होऊ शकते. तर प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्यावर प्रसन्न होतात. कारण स्वतः सूर्यदेवांना निरपेक्ष दानाचा धनी असं म्हटलं जातं. कारण सूर्य स्वतः तापतो आणि सर्वांना प्रकाश किंवा उजेड देण्याचं काम करतो. म्हणून आपण त्यांना निरपेक्ष दाता म्हणतो. त्यांच्या नावाने दान केलं तर पण काही जण काय करतात की नवे कपडे नाही घेत तर आपल्या घरातले थोडेफार वापरलेले कपडे असतील ते देतात. आणि काही महिला आपल्या कामवाल्या ताईला पण आपण मकर संक्रांतीचा काही वाण म्हणून देऊ तर त्यामध्ये आपले जुने कपडे देतात. पण असं अजिबात करू नका. याचा उलट परिणाम तुमच्या कुटुंबात आजारपण येईल. अशा पद्धतीने वाईट परिणाम होऊ शकतो. त्यावर होणारा खर्च म्हणजेच तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाणं. दान किंवा वाण या स्वरूपामध्ये आपल्याला नवीन घेतलेलाच वस्त्र द्यायचं असतं. हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट लक्षात असू द्या की आपण दुसऱ्यांना जे काही देतो तेच किंवा तसंच आपल्याला परत मिळतं. म्हणून देताना चांगले द्या, म्हणजे आपल्यालाही त्यातून काहीतरी चांगलंच मिळेल. नाहीतर उगीच आपण वाईट किंवा खराब झालेलं दुसऱ्यांना द्यायचं आणि आपण मात्र त्यातून चांगल्याची अपेक्षा ठेवायची. हे सर्वात चुकीचं.
यातली शेवटची आणि 5वी वस्तू म्हणजे महिला मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू करूया म्हणून अतिशय उत्साहाने वाणाच्या वस्तू खरेदी करताना दिसतात. पण त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू या प्लॅस्टिकच्या घेताना दिसून येतात, कारण स्वस्तात मस्त त्यांना हा पर्याय वाटतो. म्हणून पण आधुनिकता किंवा पैसे वाचवण्याच्या चक्रामध्ये त्या हिंदू धर्मातील या पवित्र सणाचा मूळ गाभाच विसरत आहेत. मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा किंवा खाण्यापिण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो, कारण हिवाळा ऋतू त्यासाठी पोषक असतो. दानधर्म किंवा वाण देणं या गोष्टीसुद्धा त्यामध्ये येतात. पण मग त्यासाठी सुगडात पूजल्या जाणाऱ्या भाज्या, फळं, तिळगुळ यांनाच खरं वाण असं म्हटलं जातं. पण हळूहळू या गोष्टींची जागा वेगळ्याच वस्तूंनी घेतली आणि हिंदू धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे, भांडी कुंडी या वस्तू जरी आपल्याला दानधर्मामध्ये द्यायची इच्छा असतील तरी पण तांबे, पितळ अशा वस्तू द्यायला हव्यात. धातूंना महत्त्व द्यावं, प्लास्टिक, लोखंड, ॲल्युमिनियम या धातूंना नाही. मकर संक्रांत म्हणताना आपण नवीन वस्त्र, तीळपात्र, नवे भांडे, सोने दान करावे हे ऐकतो, पण करतो मात्र याच्या उलटच दान. हे सत्पात्रे असावे, गुप्तपणे करावं, आपल्या कुवतीनुसारच करावं. पण त्यातही काय देणं आपल्यासाठी हिताचं आहे, काय धोक्याचं आहे याचा विचार करूनच पुढचं पाऊल टाकणं फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे. ज्याला हे कळलं ती व्यक्ती खरी लक्ष्मीपुत्र होय. हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यासाठी थोडा जरी उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.